Hello student, today we are going to discussing on sexually transmitted disease, that is STD. A disease or infection that are transmitted through sexual intercourse is collectively called as sexually transmitted disease or venereal disease or reproductive tract infection. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला जे काही सेक्च्युअली ट्रान्समिट होणारे डिसीज आहे यांच्या बाबतीत चर्चा करायची. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितले असे डिसीज किंवा असे इन्फेक्शन जे सेक्च्युअल इंटरकोर्स थ्रू ट्रान्समिट होत असते त्याला कलेक्टिव्हली सेक्च्युअली ट्रान्समिट डिसीज म्हणतात किंवा वेनेरियल डिसीज म्हणतात. वेनेरियल डिसीज म्हणजे लैंगिक रोग म्हणू आपण त्याला, किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन असं सुद्धा म्हणलं जात असते. देर आर टू मेजर डिसीज विच ट्रान्समिटेड थ्रू सेक्च्युअल इंटरकोर्स, दॅट इज सिफिलिस अँड गोनोरिया. या स्लाइडमध्ये किंवा या टॉपिकमध्ये आपल्याला दोन मेजर डिसीज पाहायचेत. त्याच्यात पहिला आहे सिफिलिस आणि दुसरा आहे गोनोरिया. ओके, सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट वी स्टार्ट फर्स्ट डिसीज, दॅट इज सिफिलिस. Syphilis is caused by Treponema palladium, which is a bacteria and having incubation period 3 to 4 weeks, and infection site is mucous membrane in genitals, then rectal region and oral region. बघा पहिला जो डिसीज आहे दॅट इज सिफिलिस. सिफिलिस कोणामुळे होत असतो? ट्रेपोनेमा पॅलाडियम. ट्रेपोनेमा पॅलाडियम या बॅक्टेरियामुळे होत असतो आणि या बॅक्टेरियाचा इन्क्युबेशन पिरियड आहे 3 ते 4 वीक. इन्फेक्शन साईट जी तर ती जेनाटल रिजनला किंवा रेक्टल रिजनला किंवा ओरल रिजनला जो काही म्युकस मेम्ब्रेन आहे तर या म्युकस मेम्ब्रेनवर या ठिकाणी सिफिलिसचा जो बॅक्टेरिया आहे, कोणता बॅक्टेरिया आहे? ट्रेपोनेमा पॅलाडियम. कोणता बॅक्टेरिया आहे? ट्रेपोनेमा पॅलाडियम. तर या ट्रेपोनेमा पॅलाडियममुळे आपल्याला कोणता आजार होत असतो? सिफिलिस नावाचा आजार होत असतो. अँड इट इज ऑल्सो सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस. सिम्पटम बघा या ठिकाणी दिले तुम्हाला. पहिलं सिम्पटम आहे प्रायमरी लेसन, दॅट इज चँकर म्हणतो आपण त्याला. चँकर ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन. ज्या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन झालंय तर तिथं प्राथमिक जखम होणार आहे, त्या प्राथमिक जखमेला चँकर असं म्हणलं जात असते. ओके, चँकर म्हणजे लुक लाईक अ पेनलेस अल्सर. अल्सर सारखंच हे स्ट्रक्चर आहे. चँकर फॉर्म ऑन एक्सटर्नल जेनाटेलिया, स्किन रॅशेस, माइल्ड fever, inflamed joints, then loss of hair, paralysis, degenerative change occurs in heart and brain. सिम्पटमच्या बाबतीत जर विचार केला सिफिलिसचा तर पहिलं सिम्पटम तुम्हाला सांगितले पेनलेस अल्सर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज चँकर. देन चँकर इज ऑल्सो फॉर्म ऑन एक्सटर्नल जेनेटेलिया. जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एक्सटर्नल तर यांच्यावर सुद्धा हे प्रायमरी लेसन तयार होऊ शकते. स्किनवर रॅशेस येत असतात. त्यानंतर माइल्ड fever सुद्धा आपल्याला पाहायला भेटत असतो. जॉईंट्स जे तर त्या जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन पाहायला भेटते, आपल्याला सूज आलेली असते सांधांमध्ये. त्याच्यानंतर हेअर लॉस होत असतात. पॅरालिसिसचा सुद्धा प्रॉब्लेम पाहायला भेटत असतो. आणि हार्ट आणि ब्रेनची तर या दोघांचे जे काही फंक्शन आहे तर यांच्यामध्ये आपल्याला चेंज पाहायला भेटत असतो. ओके, तर हे या ठिकाणी वेगवेगळे सिम्पटम तुम्हाला सांगितलेत. यू कॅन सी इन इमेज. फर्स्ट इमेज जी तर ती तुम्हाला या ठिकाणी प्रायमरी सिफिलिसचा शो करते. सेकंड इमेज जी तर सेकंड इमेजमध्ये स्किनवर किंवा पाल्मवर किंवा हँड पाल्म जो तर त्याच्यावर आलेलं रॅशेस शो करते. आणि थर्ड इमेज जी तर ती या ठिकाणी स्किन जे आपली इतर स्किन आहे, समजा शरीराची ॲब्डोमिनल स्किन असेल किंवा थोरॅक्स स्किन असेल तर हिच्यावर कशा प्रकारे रॅशेस येत असतात सिफिलिसमुळे तर ते शो करत असते. मग हा जो सिफिलिस आहे तर याला कंट्रोल करण्यासाठी कोणते उपाय आहेत? फर्स्ट थिंग, एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस, सेक्स हायजीन, अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टिपल पार्टनर अँड युझिंग कॉन्डॉम ड्युरिंग कॉयटस. बघा मेन काळजी या ठिकाणी काय घ्यायची आहे सिफिलिस होऊ नये म्हणून. तर एक फर्स्ट थिंग आपल्याला माहीत पाहिजे की जे काही सेक्स प्रॅक्टिसेसशी निगडीत एज्युकेशन आहे दॅट इज सेक्स एज्युकेशन ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे सेक्च्युअल इंटरकोर्स थ्रू कोणते
डिसीज ट्रान्समिट होतात याचं नॉलेज आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. सेक्स हायजीन असेल, समजा जे काही लैंगिक पार्ट्स आहेत तर या लैंगिक पार्टची स्वच्छता आवश्यक आहे. त्याच्यानंतर अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टिपल पार्टनर, जे काही या ठिकाणी आपण सांगणार आहे अननोन पार्टनर किंवा मल्टिपल पार्टनर आहे यांच्यासोबत सेक्स अवॉइड केलं पाहिजे. आणि युजिंग कॉन्डॉम ड्युरिंग कॉयटस, ज्यावेळी सेक्च्युअल इंटरकोर्स होणार आहे तर त्यावेळेस कॉन्डॉम यूज केला पाहिजे. तर हे आहेत या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके, या डिसीजचे ट्रीटमेंट जे तर ते अँटीबायोटिक्सच्या मदतीने केले जात असते. अँटीबायोटिक्स जो आहे तर तो जनरली पेनिसिलिन या ठिकाणी यूज केला जात असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला डिसीज आहे सेक्च्युअली ट्रान्समिट होणारा, दॅट इज सिफिलिस. पॉझिटिव्ह एजंट या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे ट्रेपोनेमा पॅलाडियम, विच इज अन बॅक्टेरिया हॅव्हिंग इन्क्युबेशन पिरियड 3 to 4 weeks. इन्फेक्शन साइट इज जनाटेलिया, रेक्टम एन ओरल रिजन इन म्युकस मेम्ब्रेन. जनाटेलिया असेल, रेक्टम असेल किंवा ओरल रिजन असेल, यांच्यात जे काही म्युकस मेम्ब्रेन आहे त्याच्यावर या सिफिलिसच्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होत असते. सिम्पटम प्रायमरी लेशन, ज्याला चॅंक्रे म्हणलं आपण. त्याच्यानंतर एक्सटर्नल जेनेटेलियावर चॅंक्रे फॉर्म होऊ शकतो. त्याच्यानंतर स्किनवर रॅशेस येत असतात. माइल्ड फेवर सुद्धा पाहायला भेटत असतो. जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन पाहायला भेटत असते. हेअर लॉस होत असतात. पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होत असतो. आणि हार्ट अँड ब्रेनमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस घडून येत असतात. ओके, प्रिव्हेंटिव्ह मेजरच्या बाबतीत जर म्हणलं तर सेक्स नॉलेज असणे आवश्यक आहे. सेक्स हायजीन मेंटेन करणे आवश्यक आहे. आणि ड्युरिंग सेक्च्युअल इंटरकोर्स युजिंग कॉन्डॉम अँड अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर अँड मल्टिपल पार्टनर. ओके, ट्रीटमेंट जी तर ट्रीटमेंट दिलेली तुम्हाला युजिंग अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन. ओके, तर हा पहिला डिसीज होता सिफिलिस. दुसरा डिसीज दिलेला आहे तुम्हाला गोनोरिया. गोनोरिया इज कॉज्ड बाय निसेरिया गोनोरी. इट इज ऑल्सो अन बॅक्टेरिया. निसेरिया गोनोरीमुळे गोनोरिया नावाचा सेक्च्युअली ट्रान्समिट होणारा डिसीज आहे. आणि याचं इन्क्युबेशन पिरियड जे तर ते मेल आणि फिमेल दोघांमध्ये डिफरंट आहे. मेलमध्ये न्युसेरिया गोनोरी हा जो बॅक्टेरिया आहे याचा इन्क्युबेशन पिरियड 2 to 14 days असते, म्हणजे 2 ते 14 दिवसापर्यंत इन्क्युबेशन पिरियड या ठिकाणी मेलमध्ये न्युसेरिया गोनेरीचं पाहायला भेटत असते. फिमेलमध्ये हे जे इन्क्युबेशन पिरियड आहे हे थोडं चेंज होत असते, 7 to 21 days. म्हणजे फिमेलमध्ये इन्क्युबेशन पिरियड जो आहे न्युसेरिया गोनोरिया बॅक्टेरियाचा तर हा 7 ते 21 दिवसाचा असतो. इन्फेक्शन साईटच्या बाबतीत जर म्हणलं तर युरोजनायटल ट्रॅक असेल, रेक्टम असेल, थ्रोट आणि आय यांच्यामध्ये जे काही म्युकस मेम्ब्रेन आहे तर या म्युकस मेम्ब्रेनमध्ये या ठिकाणी गोनोरियाचा जो काही बॅक्टेरिया आहे तर तो इन्फेक्शन करत असतो. कोणता बॅक्टेरिया सांगितला? निसेरिया गोनोरी. ओके, निसेरिया गोनोरी हा जो बॅक्टेरिया आहे तर हा कोणता आजार पसरवत असतो? गोनोरिया. गोनोरिया हा सुद्धा एक आहे सेक्च्युअली ट्रान्समिट होणारा डिसीज. सिम्पटमच्या बाबतीत जर म्हणलं तर सिम्पटम या ठिकाणी सुद्धा मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळे सिम्पटम आहे. सुरुवातीला मेलचे सिम्पटम पाहूया आपण. पार्शली ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, पस फ्रॉम पेनिस, पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन अँड ॲथरायटिस एक्सेट्रा. मेलमध्ये बघा वेगवेगळे सिम्पटम या ठिकाणी गोनोरियामुळे पाहायला भेटत असतात. युरेथ्रामध्ये ब्लॉकेज येत असते किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जो आहे त्याच्यामध्ये ब्लॉकेज येत असते. ब्लॉकेज आल्यामुळे जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनिंग ज्याला आपण पेनिस म्हणणार आहे तर याच्या थ्रू पस बाहेर येत असते. किंवा ड्युरिंग युरिनेशन पेन किंवा बर्निंग सेन्सेशन होत असते, वेदना होत असतात किंवा जळजळ होत असते युरिनेशनच्या वेळेस. आणि ॲथरायटिस म्हणजे सांधेदुखीचा सुद्धा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळत असतो. कोणामध्ये? मेलमध्ये. आणि फिमेलच्या बाबतीत जर म्हणलं तर फिमेलमध्ये गोनोरियाचे सिम्पटम जे तर ते आहे बघा पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक. युरिनरी ट्रॅक जो आहे तर त्याच्यामध्ये पेल्विक इन्फ्लामेशन होणार आहे, पेल्विक बोनमध्ये सूज येणार आहे. स्टरिलिटी मे बी येऊ शकते फिमेल्समध्ये, नपुसकता. ॲथरायटिस सुद्धा पाहायला भेटत असते, सांधेदुखी. आणि द चाइल्ड बॉर्न विथ इन्फेक्टेड मदर सफरिंग फ्रॉम गोनोकोकल ऑप्थॅल्मिया अँड गोनोकोकल वोल्वा वेजेनिटिस
ऑफ गर्ल बिफोर प्युबर्टी. या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय बघा, फिमेलमध्ये जो काही युरिनरी ट्रॅक आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन येणारे, स्टरिलिटी येणारे, सांधेदुखी येणारे आणि इन्फेक्टेड पर्सननं किंवा इन्फेक्टेड मदरनं ज्यावेळेस चाइल्ड बॉर्न केलं असेल तर अशा वेळेस या ठिकाणी त्या चाइल्डला गोनोकोकल ऑप्थेल्मिया होऊ शकतो, म्हणजे आय इन्फेक्शन होऊ शकते. किंवा जर समजा ते चाइल्ड गर्ल असेल तर प्युबर्टी येण्याचा अगोदर त्या गर्लमध्ये कोणता डिसीज पाहायला भेटत असतो? गोनोकोकल वोल्वा वेजॅलिटिस. लक्षात, वोल्वा वेजॅनिटिस हा जो डिसीज आहे तर हा या ठिकाणी बिफोर प्युबर्टी गर्ल्समध्ये पाहायला भेटत असतो. ओके, याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर काय? तर सेम हिअर सेक्स हायजीन मेंटेन करणे असेल, युजिंग कंडोम ड्युरिंग कॉयटस, त्याच्यानंतर अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर अँड मल्टिपल पार्टनर. जे काही सिफिलिसचे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे सेम प्रिव्हेंटिव्ह मेजर गोनोरियाचे सुद्धा आहेत. ओके, आणि ट्रीटमेंट आहे याच्यावर अँटीबायोटिक्स. सेपेक्सिमी ही या ठिकाणी अँटीबायोटिक्स आहे सेपेक्सिमी, आणि या सेपेक्सिमीचा मदतीनं गोनोरिया डिसीज जो आहे तर तो कंट्रोल केला जाऊ शकतो. ओके, छोटीशी डायग्राम दिलेली, त्या डायग्राममध्ये तुम्हाला साइन अँड सिम्पटम दिसत आहेत गोनोरियाचे. गोनोरिया कशामुळे होत असतो? नुसेरिया गोनोरीमुळे. तर बघा, मेलमध्ये तुम्हाला जे काही चेंजेस होणार आहे त्यांच्या बाबतीत सांगितले, ग्रीनिश ऑर येलो ऑर व्हाईटिश डिस्चार्ज फ्रॉम प्रायव्हेट पार्ट. जे काही प्रायव्हेट पार्ट्स असणार आहे तर त्या प्रायव्हेट पार्ट्सपासनं या ठिकाणी येलो किंवा ग्रीनिश किंवा व्हाईटिश डिस्चार्ज, ज्याला पस म्हणत असतो आपण, फिमेलचा प्रायव्हेट पार्ट असेल किंवा मेलचा प्रायव्हेट पार्ट असेल त्याच्या थ्रू हे रिमूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर कॉन्जेक्टिव्हिटीज सुद्धा पाहायला भेटत असते, दॅट इज आय इन्फेक्शन. आयवर रेडनेस येत असते किंवा इचिंग होत असते. ओके, त्याच्यानंतर जे काही ग्लँड्स आहे थ्रॉटच्या तर त्यांच्यामध्ये स्वलन आपल्याला पाहायला भेटत असते, सूज आलेली असते ड्यू टू ओरल सेक्स. आणि फिमेलच्या बाबतीत जर म्हणलं तर फिमेलमध्ये लोअर ॲब्डोमिनल पेन होणार आहे गोनोरियाच्या इन्फेक्शनमुळे. त्याच्यानंतर पेल्विक पेन सुद्धा या ठिकाणी फिमेल्समध्ये पाहायला भेटत असते. त्याच्यानंतर ब्लिडिंग बिटवीन पिरियड्स इन फिमेल्स, पिरियडच्या वेळेस ब्लिडिंग सुद्धा पाहायला भेटत असते. आणि स्पॉटिंग आफ्टर इंटरकोर्स इन फिमेल, त्याच्यानंतर फिमेल्समध्ये इंटरकोर्स झाल्यानंतर स्पॉटिंग सुद्धा पाहायला भेटत असते. तर बघा, सेकंड डिसीज होता गोनोरिया. गोनोरियाचा पॉझिटिव्ह एजंट आहे नुसेरिया गोनेरी. इट इज अन बॅक्टेरिया अँड इट इन्क्युबेटिंग पिरियड इन मेल that is 2 to 14th day and female 7 to 21 days. Infection site is mucous membrane of urogenital tract, rectum, throat and eye. Then symptoms are in male, that is partially blockage of urethra and reproductive duct. Then pus from penis, pain and burning sensation during urination and athletics. And in female, pelvic inflammation of urinary tract, sterility, arthritis. The children born with infected mother suffer from gonococcal ophthalmia and gonococcal vulva vaginalitis of girl before puberty. Then preventive measures is sex hygiene, using condom during coitus, then avoiding sex partner, multiple sex partner or unknown sex partner. ओके, तर हे वेगवेगळे या ठिकाणी कन्सेप्ट जे आहेत तर ते तुम्हाला गोनोरियाच्या बाबतीत सांगितले आहेत. ओके, थँक्यू.